की साधारण शके 700 म्हणजे इसवी सन 778 मध्ये उद्योतन सुरीचा कुवलय माला हा ग्रंथ आणि त्याच्यामध्ये मर्हट्ट्यांचं आणि मर्हट्ट भाषेचं आलेलं वर्णन. दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलह सीले दिंडले गहिल्ले उल्लवीरे तथ्थ मरहट्टे. म्हणजे घट्ट-मोट्ट, काळे-सावळे, सहनशील आणि अत्यंत कलहशील, भांडखोर, दिले घेतले अशा प्रकारे बोलणारे ते मर्हट्टे. म्हणजे आपली प्रतिमा तेव्हापासूनची जी आहे, एका बाजूला सहनशील पण म्हटलंय. तुम्ही मगाशी जे म्हणालात, की आपण 150 वर्ष उत्तरेवरती आपला ताबा होता तसा एका प्रकारे. पण आपण आपली भाषा तिथे घेऊन गेलो नाही. एका बाजूला तेही आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली प्रतिमा भांडखोर अशीही आहे. म्हणजे ते पानिपताच्या युद्धाच्या मागे सुद्धा परत ती प्रतिमा आहे. आपण अनेकदा जेव्हा राष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत बोलतो, की बाबा महाराष्ट्राचं नेतृत्व हिमालयाच्या मदतीला गेलेला सह्याद्री असं होऊ शकतं, पण स्वतः तो हिमालय नाही असू शकत. म्हणजे हा प्रश्न आपल्याला सतत दिसतोय. मग इथे सुद्धा कदाचित कारण मगाशी तुम्ही नेहरूंचा सुद्धा जो उल्लेख केला, की ही जी भीती आहे, की जर कारण हे एक महाराष्ट्र आहे मुळात. अनेक राष्ट्रकांचं असलेलं पहिल्यापासून त्याची एक ताकद आहे. तिथे एक भाषिक सांस्कृतिक सगळं संचिताचा सगळा वारसा आहे आणि नेतृत्वाची ताकद राहिली आहे म्हणजे टिळकांपासून पुढच्या काळापर्यंत. मग हे जे कदाचित काही जे एक चित्र आहे किंवा हे एक गणित आहे, समीकरण आहे. परत हे एक राजकीय गणित किंवा राजकीय समीकरण आहे, की राष्ट्र एकत्र ठेवायचं असेल तर महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख असू शकते का? महाराष्ट्र स्वतंत्र राज्यसुद्धा आपल्याला तेव्हा मिळू शकलं नव्हतं त्यामुळे लगेचच. आता सुद्धा कदाचित हाच भाग असू शकतो का? की नाही, की केवळ तुमची ओळख, तुमची अस्मिता काय? आपण अंतिमतः सगळे भारतीय किंबहुना हिंदुस्थानी आहोत. तर याबाबतीत दीपक पवार सरांचं म्हणणं ऐकायला आवडेल.